नमस्कार मैत्रिणींनो. वटपौर्णिमा हा सुवासिनींसाठी अत्यंत पवित्र, आनंदाचा आणि मांगल्याचा सण आहे. आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे आणि 7 जन्मी हाच पती मिळावा या श्रद्धेने स्त्रिया ही व्रत अगदी मनोभावे करतात. हा सण फक्त एक धार्मिक विधी नसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पती-पत्नींमधील नाते अधिक दृढ करण्याचा एक सुंदर सोहळा आहे. हा संपूर्ण लेख खास सुवासिनींसाठी सविस्तर मार्गदर्शक म्हणून तयार केलेला आहे. यात पूजेच्या साहित्यापासून काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. वटपौर्णिमेची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. सती सावित्रीने आपल्या पती सत्यवान याचे प्राण यमराजाकडून परत मिळवले. सत्यवानाचे प्राण जेव्हा वडाच्या झाडाखाली गेले तेव्हा सावित्रीने तिच्या बुद्धिमत्तेच्या आणि पतिव्रत्याच्या आणि चातुर्याच्या बळावर यमराजाला प्रसन्न केले आणि पतीचे प्राण परत मागवले. कथेमुळे वडाच्या झाडाला, वटवृक्षाला या दिवशी पूजले जाते. दीर्घायुषी वटवृक्ष सदारहित अनेकांना सावली देणारा वृक्ष आहे. वृक्ष वर्षानुवर्ष ठामपणे उभा राहतो. तसेच संसाराला, पतीला दीर्घायुष्य लाभावे हाच या पूजामागील उद्देश असतो. वटपौर्णिमेला सुवासिनीने परिधान केलेली साडी, तिचा शृंगार खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी नकारात्मकता दूर ठेवावी आणि सकारात्मक ऊर्जा गहन करावी. साडी नेसताना रंगाची निवड योग्य असावी. हिरवा रंग हा निसर्गाचा आणि सौभाग्याचा रंग मानला जातो. त्यामुळे हिरव्या रंगाची साडी, खण या दिवशी नेसणे अत्यंत शुभ. लाल किंवा मखमली रंग हा प्रेमाचा आणि शक्तीचे, विवाहाचे प्रतीक आहे. त्यामुळे पूजेसाठी हा सर्वोत्तम रंग मानला जातो. पिवळा किंवा नारंगी रंग हे मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हे रंगही वापरता येतात. मात्र शुभ कार्यात किंवा पूजेच्या वेळी काळा रंग पूर्णपणे वर्ज्य मानला जातो, कारण तो नकारात्मकतेचे प्रतीक आहे. तसेच पांढरा किंवा गडद करडा रंग देखील मंगल प्रसंगी नेसू नये. या दिवशी सुवासिनींनी 16 शृंगार करावा. हातात हिरवा चुडा, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, नाकात नथ, पायात जोडवी नक्की घालावीत. यामुळे मनामध्ये एक वेगळाच उत्साह आणि पवित्र भाव निर्माण होतो. पूजा करण्यापूर्वी सर्व साहित्य एका ताटात व्यवस्थित जमा करून ठेवावे, जेणेकरून पूजेच्या वेळी गडबड होणार नाही. पूजेच्या साहित्यामध्ये प्रदक्षिणा घालण्यासाठी पांढऱ्या सुताचा रीळ, हळद, कुंकू, पूजेचे साहित्य, वाहनासाठी अखंड अक्षता, अत्तर, चंदन, गंध, आरतीसाठी धूप, दीप आणि कापूर, वडाच्या मुळाशी पाणी वाहण्यासाठी तांब्या किंवा पाण्याचा कलश, पूजेत अर्पण करण्यासाठी फुले व दुर्वा, नैवेद्यासाठी आंबा आणि फणसासह 5 प्रकारची फळे, वडाच्या मुळाशी ओटी भरताना ठेवण्यासाठी गहू किंवा तांदूळ, वडाची आणि स्वतःची ओटी भरण्यासाठी 2 खण आणि नारळ, तसेच मुख्य नैवेद्यासाठी गूळ खोबऱ्याचा किंवा पुरणाचा नैवेद्य असावा. जर तुम्ही मंदिरात किंवा परिसरात असलेल्या वडाच्या झाडापाशी पूजा करणार असाल तर त्याची विधी सोपी आणि शास्त्रोक्त आहे. वटवृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम मनोभावे नमस्कार करावा. त्यानंतर तांब्यातील शुद्ध पाणी वडाच्या मुळाशी अर्पण करावे. वडाच्या खोडाला हळद, कुंकू आणि गंध लावावे व अक्षता वाहाव्यात. वडाच्या चरणी फुले आणि 5 प्रकारची फळे, विशेषतः आंबे अर्पण करावेत. धूप आणि दिवा लावून वडाची आरती करावी. यानंतर पांढऱ्या सुताचा रीळ हातात घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी. शास्त्रानुसार 7 फेऱ्या मारणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रत्येक वेळी मारताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मनात प्रार्थना करावी. फेऱ्या पूर्ण झाल्यावर वडाच्या झाडाची खणा नारळाने ओटी भरावी आणि सती सावित्रीप्रमाणे माझ्या पतीलाही उदंड आयुष्य लाभू दे, आमचा संसार सुखाचा होऊ दे अशी प्रार्थना करावी. शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार या दिवशी काही गोष्टी पाळणे खूप गरजेचे असते, ज्यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळते. सुवासिनींनी या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पवित्र व्हावे. शक्य असल्यास या दिवशी पाण्याचा थेंबही न घेता म्हणजेच निर्जला किंवा फलाहार करून उपास करावा. मात्र आरोग्याची समस्या असल्यास जबरदस्ती करू नये. पूजा झाल्यानंतर घरातील सासू-सासरे, पती व इतर वडीलधाऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. इतर सुवासिनींना पूजेनंतर आंबे, फणसाचे गरे किंवा सुवासिक वस्तू किंवा कंगवा, आरसा, कुंकू
वाण लुटावे, कारण यामुळे सौभाग्य वाढते असे मानतात. जर घराबाहेर जाणे शक्य नसेल तर कुंडीत लावलेला वडाचे लहान रोप, वडाची फांदी आणून घरात पूजा करावी. या व्रताच्या दिवशी काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. पूजेच्या दिवशी कपडे शिवणे, कातरणे किंवा सुई दोरायचे काम करणे टाळावे. या दिवशी त्यांच्या आदल्या दिवशी नखे आणि केस कापू नयेत. हा अत्यंत आनंदाचा आणि सौभाग्याचा सण असल्याने घरात किंवा पतीसोबत कोणत्याही प्रकारे वाद घालू नयेत. मन पूर्णपणे शांत, आनंदी ठेवावे. या दिवशी घरात मांसाहार किंवा कांदा लसूणयुक्त अतितामसी अन्न बनवू नये. संपूर्ण आहार सात्विक असावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजेसाठी झाडाला इजा करू नये. फांदी तोडणे चुकीचे आहे. त्यामुळे शक्यतो जिवंत झाडाचीच पूजा करावी किंवा नर्सरीतून लहान रोप आणून पुजावे. आजच्या आधुनिक युगात वटपौर्णिमा हा सण केवळ अंधश्रद्धा नसून किंवा जुनी परंपरा राहिलेली नाही. या सणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदललेला आहे. वटवृक्ष हा 24 तास ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे. त्यामुळे या दिवशी आपण त्याची पूजा करतो, म्हणजे आपण निसर्गाचे रक्षण करण्याची शपथ घेतो. प्रत्येक सुवासिनीने या दिवशी किमान एका वडाचे झाड लावण्याचा संकल्प केला पाहिजे, जेणेकरून हा पर्यावरणपूरक सण ठरेल. आजच्या धावपळीच्या युगात पती-पत्नी एकमेकांना वेळ मिळत नाही. हा सण दोघांना एकत्र आणतो आणि एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर निर्माण करण्याची संधी देतो. वड जसा वर्षानुवर्ष सावली देतो, तशीच तुमच्या पतीची सुद्धा तुम्हाला जन्मोजन्मी साथ लाभो. तुमच्या संसाराला सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना. वटपौर्णिमेचे हे व्रत सर्व सुवासिनींच्या आयुष्यात आनंदी अखंड सौभाग्य घेऊन येतो. सर्व नियमांचे आणि पद्धतीचे पालन करून तुम्ही आनंदी मनाने पूजा केली तर त्याचे फळ नक्की मिळते. तुम्हाला सर्वांना वटसावित्री पौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.